कृपया शांतता राखा. विचारे मी काहीतरी बोलू इथे? हा बोला की. हा तर आपण आज इथे कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला माहितीये का? ए फुटका फुटते साधा अक्कल नव्हे. विचारे मी बोल- शिक्षक आहे फुटफुट काय करतोय? विचारे एक मॅडम शांतपणे विचारलं विचारे नाही आपलं काय चाललंय इथे? तेच त्यांच्याबद्दल बोलतोय. कदम काय वागताय तुम्ही? शिक्षक आहात ना, जरा भान ठेवा. सांगा फालतूगिरी काय बोलतोय शिक्षक एक क्षण. काय सगळेजण विद्यार्थ्यांसारखा गोंधळ घालताय? तुम्ही सगळे शिक्षक आहात ना, जरा भान ठेवा सगळ्यांनीच. तर मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत आपण आपल्या शाळेत. त्यासाठी आपण एक समारंभ आयोजित केलेला आहे. त्या समारंभासाठी आपले शिक्षणाधिकारी सुद्धा येणार आहेत. तर त्या समारंभात आपण कोण कोण काय काय सादर करणार आहोत ते ठरवण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मला माहितीये 27 फेब्रुवारीला बा कसं आहे राजभाषा दिन असतो. सर तुम्ही तिथं बघा ना. इकडे बसताय का चाललंय. तर 27 फेब्रुवारीला राजभाषा दिन असतो. आणि काय होतंय तुम्हाला सांगते, माझा त्या दिवशी एवढा गोंधळ होऊन जातो. मला कळत नाही नेमकं काय होतंय. एवढे व्हॉट्सअपला मला मेसेज येतात ना, म्हणजे माझं काय म्हणणं आहे बा, थँक्यू बोलून मोकळं व्हावं नाही का. पण त्या दिवशी नेमके ते मराठीतनं काय ते लिहावं लागतंय. ते काय बरं, चविष्ट चिंतन का काय, अभिष्ट चिंतन. हा तेच म्हणलं तेच म्हणलं की तुम्हाला वेगळं ऐकू येतंय का? तेच म्हणायचं होतं. म्हणजे कसं आपलं आभारी आहे, थँक्यू सो मच बोलायला कसं सोपं जाते. हे जरा कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं बाकी. आपण मॅडम मी सकाळची मेसेज पाठवतो ती वेगळी असत बरं का. हा त्या दिवशी कविता पाठवली तर मला आवडली का नाही? ती प्रेमाची ना, आम्ही लगेच माझ्या मिस्टरांना फॉरवर्ड करून टाकली. एवढं हसण्यासारखं काही नाही. जागतिक प्रेमाबद्दल पाठवलेले कळ का? मला वाटतं पर्सनल होतं. जागतिक प्रेमाचा मेसेज आम्हाला बी पाठवायचा. अरे कसं पाठवून तेवढी लेवल पाहिजे तुम्हाला समजायला. याला कसं पाठवलं? एक क्षण. लगेच तात्विक कोण बोलणार आहे का? इकडे विचार करणार आहे का? कदम तुम्ही शांत बसा. विचारे तुमचं काय मत आहे? नाही मला असं वाटतं 27 फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतोय. काय विचारे बोलतावाय? हा तोंडाला येल तर बोलतावाय. खरं बोलतोय. अरे बा कुसुमाग्रज आहेत ना, त्यांचा जन्मदिवस नाही आहे तो. मग विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. अरे लका काही बोलायला लागला तू. काय म्हणजे? अरे मी कुसुमाग्रजांना ओळखतो तर लय मोठं कवी आहे. म्हणजे विवा शिरवाडकर कुसुमाग्रज दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत का? काही बोलायला लागला. हा नाही तुमचं बरोबर आहे, पण ऍक्च्युली ते मला माहित नाही कारण मी दुसऱ्या एरियात राहते. अरे गुपचूप पटा ना तुम्ही. विवा शिरवाडकरांचा जन्मदिन त्या दिवशी आपण राजभाषा दिन साजरा करताव का ना? अहो मोरे तुम्ही शिक्षक आहे ना हो. मग काय? काही तर माहिती ठेवत जा हो. आणि कुसुमाग्रज होते आहे म्हटले तुम्ही. बघितलं का? ऐकून घ्या. कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर आणि विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज ना. अयो असं आहे काय? मग ते मला सांगा बरं मॅडम, मग ते तात्या साहेब शिरवाडकर कोण असतात बरं? अहो म्हणजेच विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. ते जे कविता लिहित होते ना त्याला ते कुसुमाग्रज असं नाव द्यायचे आणि बाकी साहित्याला विवा शिरवाडकर असं नाव लावायचं. म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. आणि लोक त्यांना प्रेमाने तात्या साहेब म्हणायचे. म्हणजे मी काय बोलतो, पण त्यांच्या वाढदिवसाला तो राजभाषा दिन जो आहे तो कशाला साजरा करायचा? ऍक्च्युली 27 फेब्रुवारीला माझा पण वाढदिवस आहे, तो साजरा करा. हे लगा घात तोंड दिले म्हणून काहीतरी फाडायचं नाही. कळलं का तुला? शांत बसा. कदम ऐकून घ्या जरा. 1987 साली आहे ना शिरवाडकरांना आहे ना ज्ञानपीठ दिलं होतं. ज्ञानपीठ. तुमच्या बायकोनी कधी तुम्हाला थालीपीठ तरी दिलं का? 27 फेब्रुवारीला माझ्या बर्थडे म्हणे तो साजरा करा. म्हणजे तुमच्या वाढदिवसाला मराठी राजभाषा दिवस असतो ना, तेव्हा मराठी वाचवण्यासाठी तुम्हाला रूम मध्ये कोंडून ठेवलं पाहिजे.
काय चाललंय राजपूत? नाही आता काय चाललंय? आपल्याला आजच्या आज ठरवायचे आहे कोण कोण काय काय सादर करणार आहे ते. मी काय म्हणते मॅडम, मी मस्तपैकी लावणी सादर करू का? अरे एक नंबर बरं का. बाईंची लावणी म्हणजे इतकं भारी असते. मी तुम्हाला वाजवले येऊ का? ढोलकीवर थाप वाजवले येऊ का? आपण काय करू, घरी जाताना घरी प्रॅक्टिस करू आणि मस्तपैकी प्रॅक्टिस करू आपण. ओ मॅडम, त्यांच्या बोड्याच्या एरियावर जाऊ नका बरं का. का? सावंत मॅडमने शाळेतून बदली का करून घेतली याची चौकशी करा जरा. काय माहितीये तुम्हाला? फक्त त्याची जन्मकला माहिती आहे, कर्मकला अजून तुम्हाला माहिती नाही. काय चाललंय तुमचं? हा, इथे काय नृत्याची स्पर्धा आहे का? तुम्ही पदन्यास सादर करणार आहात आणि तुम्ही चर्मवाद्य वाजवण्याची कला सादर करताय? विचारे. नाही तसं नाही. मी काय म्हणतो, मला जरा बोलू द्या. मी काय म्हणतो, म्हणजे त्यांचा जन्मदिन आहे का नाही कुसुमाग्रजांचा, तर आपण त्यांचीच कविता सादर करूया ना त्यांच्या एक नंबर बरं का. त्यांची ती जी कविता आहे कना, तुम्हाला येते? येते त्याशिवाय काय मी मोठा झालेलो म्हणजे मला सगळं ज्ञान आहे याच्यातलं. म्हणजे काय? तर मी सादर करतो. म्हणजे थोर साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांची कविता कना. वा वा वा. जल्ला ओळखली काय सर तुम्ही मला? जल्ला ओळखली काय सर तुम्ही म्हणा? पावसात आला कोणी? काय समज नाही तुम्ही समजावून सांगा तर आम्ही समजू बुवा. एक तर पाठात जर होत नाही तर बोलतो काय? जल्ला ओळखली काय सर तुम्ही म्हणा? पावसात आला कोणी? वा वा. जल्ले सगळे कपडे करदमलेले, जल्ले सगळे कपडे करदमलेले, केसावर ना पाणी. काय समजली? खुर्चीत बसायला गेला आणि वासाडा पटकन हसला. अजून आहे पुढे. केसावर ना पाणी. बस. काय मोरे, काय चालवलंय तुम्ही? जल्ला काय समजली? हे कुठून आणले शब्द? हे शब्द आहेत का कवितेत? कुसुमाग्रजांनी हे लिहून ठेवलंय का? नाही ते मी डेकोरेशन केलं शब्दांचं जरा ते कविता होण्यासाठी. का त्यांना शब्दसाठा कमी पडला होता? ओ मॅडम, त्यांच्या नादी नका लागू. त्यांचे उच्चारांचेच वांदे. एक क्षण. राजपूत, आधी हे जाणून घ्या, ते उच्चार नसतं, उच्चार असतं. ते ठीक आहे बा. पण मॅडम कसं आहे माहितीये का, कुसुमाग्रज आणि माझं एकदम असं जवळचे नातं आहे बा. कसं काय? कुसुमाग्रज नाशिकचे, मी धुळ्याच्या. 2 तासाचं अंतर आहे हो. बरोबर आहे. पण त्यांना ज्ञानपीठ मिळालंय आणि नॉन ग्रँड शाळेमध्ये शिकवते. तुम्ही मला उचकवू नका बर का. मी उचकलो ना तुम्हाला असा शेफालून काढीन ना. मॅडम, तुम्ही मला मॅडम सोडा. समोर नाही, इथे मला घ्या. सोडा. त्यांना सांगा आधी. अरे इकडे तात्विक कोण विचार करणार आहे का नाही? आता तुम्ही शांत बसा जरा. माणूस एवढं एक शब्द पाठ करून आलाय, समजा तेच बोलतोय. विचारे. संयम म्हणजे संयम. ठीक आहे. तर मॅडम, विवाह शिरवाडकरांची जी अजरामर नाट्यकृती आहे नटसम्राट, ते सादर करतो बा मी. नट सम्राट तुम्ही सादर करणार? तुम्हाला सुगलुलुलुकी येते त्यांची. कदम, एक तर तुम्ही स्वागत म्हणा नाही तर सोलोलुकी म्हणा. दोन्ही मिक्स नका करत जाऊ. मागे तुम्ही वडाच्या झाडाबद्दल पोरांना शिकवत होते तर तुम्ही म्हणाले वडाच्या झाडाला पाम पाम लारंबे असतात म्हणून. असं मिक्स नाही करत जाऊ. जागेवर बसा. करू मॅडम. सादर करा. कुणी घर देतस का घर? अरे कुणी घर देस का घर? अरे तुमनी बाईना हाऊ दल्लाले कुणी घर देस का घर? हाऊ दल्ला भीत वाचून, छप्पर वाचून, देवनी दया वाचून, माणूसनी माया वाचून, जंगलमा आता तता पिरी रायना, जटून त्याला कोणीच उठवणार नाही अशी जागा शोधी रायना. अरे तुमनी बायना कुणी घर देतस का घर? अरे तुमले आय मरी माय काय जो पाठवले तो. अरे कोणी घर देस का घर? रे वाचार इकडे आम्हाला घर नाही तर तुला कोण देणार आहे घर? एक क्षण राजपूत, एक क्षण. खुश होऊ नका. काय चालवलंय तुम्ही हे? काय कुठले शब्द वापरताय? कुठला लहेजा आहे तुमचा? किती अशुद्ध बोलताय तुम्ही. हा, अहो शिरवाडकरांच्या भाषेची अक्षरशः चिरफाड केली हो तुम्ही. चिरफाड? हो.
कुठली आवृत्ती आहे ही तुमची? अहो खानदेशी आवृत्ती आहे ना. काय आहे ना, खानदेशी दल्ले आहेत ना, ते सरळ बोलतच नाही, ते असं बोलतात ना, म्हणून मी आहे ना खानदेशी आयराणी अशी मिक्स करून टाकली बा. मिक्स करणाऱ्या पण ही तुझ्या गावाला कळलं, आमच्या कोल्हापूरवाला कसं कळणार आहे? आम्ही काय बोंबलत बसायचं काय अरे असं कसं इकडं काही बोलायला लागलं बस इकडं. अरे मी तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्हाला नाही, या इकडे, या इकडे. मॅडम मला एकच चान्स द्या. इकडे इकडे मला एकच चान्स द्या. असाच जाळ काढतो घोडा पलटी टांग फरार. टांगा पलटी, घोडा टांग फरार. पलटी घोडा फरार. खरं आहे का? एक क्षण. अरे कोण सात्विक चर्चा करणार आहे का नाही? कदम आधी तुम्ही शांत बसा. किती बोलतोय हा माणूस. बिचारे तुम्ही काहीही सादर करणार नाही आहात. नाही तुम्ही काही सादर केलं ना इथे आमची लाज जाईल. मॅडम स्थानापन्न व्हा. मी काय म्हणते मॅडम, मी एक चांगलं गाणं सादर करू का? कारण मला इथं काही दिसत नाही. मला असं वाटतं माझं टॅलेंट तिथं जास्त उपयोग आहे. प्रश्नच नाही मॅडमचं गाणं बाकी म्हणजे. काय कुणाला काय पडलेलीच नाही दिनाची, तर मी चांगले गाणं सादर करते. नाही पण ते तुमची लावणी वगैरे नका करू. नाही हो, नाही लावणी नाही. मी यावेळी जरा भावगीत सादर करीन. वा वा. नाही तुमची ही कल्पना ना मला प्रचंड आवडलेली आहे. हा मी सादर करू का? हा, हो. हा, हा, मी टाळ्या वाजव ना मॅडम साठी. शुक्रतारा मंदवारा चांदणी पाण्यातुणी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोल्यात माझ्या डोल्यात माझ्या मिसळून पहा तू असा जवळ अरे मग याच्यापेक्षा माझी शिटी काय वाईट आहे? अरे शिट्टी वाजली. एक क्षण. एक क्षण. एक क्षण. काय चालवलंय तुम्ही? भावगीतात तुम्ही तुमच्या आदा कुठे दाखवता इथे? आता हेच दाखवायचं होतं म्हणजे. नाही मग माझ्या नटसम्राट तरी नाही काय वाईट आहे? त्यापेक्षा मी 1 ते 10 पाडे म्हणून येईन. तुम्ही काही उपयोगाचे नाही आहात. मग मी माझा कणा म्हणून दाखवतो. एक क्षण ऐका. काय चाललंय तुमचं? काय चालवलंय तुम्ही? कुठली भाषा बोलताय? कुठला लहेजा बोलताय? किती अशुद्ध. शिक्षक आहोत ना हो आपण. हा शिक्षक आहात ना, मग सुधारा ना भाषा. निदान मराठी राजभाषा दिनी तरी आपण प्रमाण मराठी भाषा नको का बोलायला? हो मॅडम, म्हणजे माझं चुकलं तर बॉ, सॉरी बॉ. पण कसं आहे ना, प्रमाण भाषेने ना भलती भीती निर्माण करून ठेवली आहे हो. अहो भाषा ही संवादाचे माध्यम आहे ना. कुठली बी भाषा आहे ना तेव्हाच मोठी होते जेव्हा ती तिच्या बोली भाषांसकट वापरली जाते. हे? कुठल्या बी भाषेचं सौंदर्य आहे ना, ती जेव्हा तिच्या बोली भाषांना घेऊन चालते ना तेव्हा मोठी होते. आता आपल्या मराठीच्या तर किती बोली भाषा आहे तो. आता यांची कोल्हापुरी भाषा अंगाशी काय ठसका आहे हो त्याच्या. हा आता यांची नगरी, यांची आगरी, केवढी गोडे भाषा. आमची खानदेशी, विदर्भाची पण भाषा किती भारी भाषा आहे ती. यांची बानकोटी भाषा, मालवणी भाषा, कोकणी भाषा, आपली मराठवाड्याची भाषा किती झकास भाषा आहे त्या. पुण्याची भाषा पण किती मस्त आहे. मुंबईच्या पण भाषेचा एक लहजा आहे बा. सोलापूरची पण एक भाषा आहे. मॅडम मी काय म्हणतो, प्रमाण भाषेसोबत मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगमंचावर आहे ना आपण या विविध बोली भाषा सादर करू बा. म्हणजे आहे ना मराठी भाषा किती भव्य आहे, मराठीचा आवाका किती मोठा आहे वा, ते सगळ्या जगाला कडून जाईल ना. असं माझ्या म्हणणं आहे. चुकलं तर मला माफ करा बरं का. नाही 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 राजपूत, तुमचं ना खरंच पटलंय मला. पटलं ना. बरं बाबा. तुमच्या सगळ्यांची जी बोली भाषा आहे ना हा. ती आपल्या मराठी भाषेची सौंदर्य स्थळ आहे. मग एक क्षणही वाया न घालवता सुरू करा. आपापल्या तयारीला लागा. मी काय म्हणतो नाही, नाही, मला माझा नाही वाटत सादर की करतो. अशी- चल जा.